झाली आहे ही अतिशय दुर्दैवी आणि दुःखद वेदनादायी घटना आहे आणि स्वतः देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी, गृहमंत्री अमित शहाजी, अनेक सर्वजण त्या ठिकाणी स्वतः पोहोचलेत, आढावा घेत आहेत आणि त्याचबरोबर माजी मुख्यमंत्री विजय रूपानी यांचं देखील दुःखद निधन त्यामध्ये झाले आणि महाराष्ट्रातले देखील काही प्रवासी किंबहुना विमानामध्ये काम करणाऱ्या क्रू यांचा देखील दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। महाराष्ट्राने हेल्प डेस्क सुरू केलेला आहे। मी स्वतः मुख्य सचिवांशी बोललो आणि त्या बाबतीमध्ये देखील महाराष्ट्र शासनाच्या वतीने देखील त्यांच्या नातेवाईकांना जे जे काही सहकार्य पाहिजे ते मिळते देत आहेत। मुख्यमंत्री महोदय स्वतः त्यामध्ये जातीने लक्ष घालून या ठिकाणी सर्व याच्यावर लक्ष ठेवून आहेत। त्यामुळे झालेली घटना अतिशय दुर्दैवी आहे, परंतु आता यामध्ये जे काही डेड बॉडीज आहेत त्या ओळखणंही कठीण झालेलं आहे। त्यामुळे DNA टेस्ट वगैरे ह्या सगळ्या बाबी ज्या आहे फॉरेन्सिक आणि तांत्रिक काही बाबी आहेत त्यावर केंद्र सरकार आणि गुजरात सरकार जे आहे ते जातीने लक्ष ठेवून आहे आणि म्हणून महाराष्ट्रातल्या लोकांना देखील जे जे काही आवश्यक सहकार्य लागेल ते महाराष्ट्र सरकार देईल। हिंदी में जानना चाहेंगे सर, हिंदी सर, हिंदी में बता दीजिए सर। त्याला तू काय करतो त्याचा पेपर त्याला काढ दे थोडं। सर हिंदी में जानना चाहेंगे सर, ये हादसे के बाद किस तरीके से अहमदाबाद में जो एयर इंडिया का जो